कहाँ पे? कितने? कुछ नहीं ये बड़ी कुछ नहीं कुछ नहीं चिंटू एक निकालू नहीं दूध पी रहे ना, रहने दो। अंश खायला आणलं पाहिजे त्यांना काहीतरी. हा काय आहे खायला? कोण आणून देत? बिस्किट नसतं घालायचं. हे कोण आणून देत? आम्ही पैसे हा पैशांनी पैसे आणता तुम्ही आणि आणता कॉन्ट्रीब्यूट करतो. कोण कोण? आम्ही काय फ्रेंड हा मी तुम्हाला देते खायला आणून. त्यांना बिस्किट नसतं घालायचं, त्यांचं खाणं वेगळं असतं, ते देते मी आणून. कॅटेगरी आणली होती, खाल्ली मग तिने. कोणतरी आलं होतं तिने देऊन टाकली. अच्छा देऊन टाकली म्हणजे? एवढे नवी आणली होती ना परवा, हा तर ती थोडी दिली आम्ही. हा नंतर कोणतरी दुसरं आलं सगळं देऊन टाकली. अच्छा तुम्ही कुठे असता? मी आणून देते तुम्हाला उद्या. आम्ही इकडेच राहतो. हा मी आणून देते आणि जर इथे तुम्ही नसाल ना तर इकडे कुठेतरी ठेवून देते बॉक्स मध्ये, त्याच्यात ठेवून देते मी. हा आज माझी जिम मधून सुट्टी आहे. ऑल द बेस्ट कुणाल. मला झोप येते पण. कोण? आगाची वाट लावा. तुझी वाट लावणाऱ्या लक्षात ठेव. तर सांग असं काय करतोस, सांग ना. थोडं तरी गप्प बस. डोक्यात विचार, फोन मध्ये नुसती हे झालं की हॅलो हा 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 थांबा. नाही काय ना, माझं लग्न आहे, तुला नाही करणार. तुझी ही तयारी मस्त आहे लग्नाची. ही छान आहे तयारी. तूच छान दिसशील, फक्त तूच छान दिसशील. नाही अरे यार, अरे यार 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 काय यार. होणाऱ्या नवऱ्याने घातला कोकोनटेड गर्लच्या डोक्यात डंबेल. पहा सविस्तर बातमी. मला पुन्हा गाडगेचं वाउचर मिळालं होतं ना बिग बॉस मध्ये, ते संपत आले. म्हणजे त्याची एक्सपायरी डेट जवळ आली आणि मी अजून काहीच घेतलेलं नाहीये. आता आम्ही दादरच्या त्यांच्या स्टोअरमध्ये जाऊन तिथे शॉपिंग करणार आहोत. तिथे काहीतरी थोडंफार मी वस्तू घेईन ज्या लग्नासाठी गरजेच्या असतील आणि तर थोडीफार शॉपिंग आहे. आम्ही अशी थोडी शॉपिंग करतो. आता जिममधून पुन्हा निघाल्यानंतर आम्ही स्टुडिओला जाऊ, तिथे सगळं बॅग्स वगैरे सगळं घेऊ आणि त्यानंतर आम्ही निघू. काय 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 बोल ना. तू कशी बोलतेस ते दाखवलं तो. दाखव. हॅलो नमस्कार, आम्ही आता आलोय पुन्हा गाडगेच्या दुकानात. पाव किलो सोनं केला. कुणाल चल, कुणाल असतो बाहेर लेट कर. सौरभ, काय काय माझी अवस्था बघितलीस ना काय. बरोबर ना. काय वाटतंय तुला, काय वाटतंय याच्याबद्दल? काहीच नाही, हसतेस का मग? झाला पचका, झाला का पचका? अरे त्याला मी बोललो सौरभ काय माझी हालत बघ कशी झाली. सौरभ तुला हो दादा बोललेलो. हो सौरभ तू असं बोललास हो दादा. आई मग आपण आज कुठे चाललो आता? आपण चाललोय आपलं राहिलं होतं ते जे वाउचर दिलं होतं ते एक्सपायर होत आलं, पण आमच्या लक्षात नाही. अगदी शेवटच्या दिवशी आपण आता जाऊन काहीतरी खरेदी करतोय. ठीक, नाही तर ते वाउचर सुद्धा जाणार. सेम मिळालेत मला. एक आहे बिग बॉस मध्ये जी माती केलीस आणि एक आहे शरीराची माती केलीस. बघ ना 4000चं वाउचर केवढं मोठं नाही, 1,000चं वाउचर
केवढं छोटं आहे ते. So हा ना, दोन size. voucher हे करायचे आहेत. आणि आम्हाला एवढंही माहिती नव्हतं की पुन्हा गाडगे आणि सन्स वेगळे आणि पुन्हा गाडगे वेगळे. त्याच्यामुळे झालेला हा गोंधळ. आम्ही आता निस्तरायला जातो. फायनली आमची शॉपिंग झाली आहे आणि आम्ही काहीतरी घेतलंय. 14 कॅरेटचं घेतलंय. 14 कॅरेटचं दिलंय. काय वाउचर देतात आम्हाला 14 कॅरेटचे. ऐकल आमची शॉपिंग झाली आहे आणि आता आम्ही चाललोय पुढची शॉपिंग करायला. असं आम्ही रोज शॉपिंग करतोय थोडी 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 थोडी. आणि आम्ही काय भूक लागली यार, भूक लागली. आता आम्ही चाललोय विशालला भेटणार. त्याच्यानंतर आम्ही रिटर्न गिफ्टचे अजून काही ऑप्शन्स आहेत का बघणार. त्यानंतर आम्ही काय साडी घे रे. साड्याच नाही घेत आहेस मला. चल आता साडी घ्यायला जाऊया. तूच प्लॅन केलेलं ठिकाण आहेस. तेच फिरतोय. आम्हाला जायचं अरे पण होतं. कोस्टल रोडला टर्न होता का, बघितलास का तू? चल आता आणखी 150 रुपयाचा टोल भरतलो आणि परत जातलो घराकडे. परत 150 रुपयाचा टोल. घरी चल. तो तिकडे बिचारा थांबलाय आपल्यासाठी. आता परत तिकडे जायचं. मग त्याला काय घरी जाऊन ऑप्शन्स त्याला फोटो पाठवायला सांग ना. अरे पण बँडात ना तू कसं जाणार घरी पनवेलला? डायरेक्ट जाऊ. कुठून? रस्ता सांग मला जरा. बँड्रा म्हणजे आपलावाला ना, आपण जिथं भेटलो होतो. बँड स्टँडच्या साईडला निघणार आहे त्या. तेच ना, आपण भेटलो होतो. तो आपला कुठला हा. तुझा कॅफे तिथंच ना. बरीच. बरिस्ताला चल जाऊ आता. रे बाबा माझ्या नाही पेशन्स. मग काम सोडून काय साडी माझी यार. लग्न करते साडी यार. दादर ना मग जायलाच लागेल. साडी तिकडे मग जायला लागेल. साडीच घेत नाहीयेस मला. काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून आपण इकडे प्रत्येक वेळेला साडीला नाही problem? साडीचा नाही, इकडं यायचा काहीतरी रिझन आहे. देव असंच कुठे पाठवत नाही. लक्षात चुकलो याचा अर्थ देवाने योग्य मार्ग दाखवलाय. लक्षात ठेव. ओके. काहीतरी आपल्यासोबत तिकडे वेगळं घडणार होतं, ते नाही घडलं. इकडे आलो. जाऊ दे आता. सेलिंगची मजा घ्या मस्त. हा बघ ना किती भारी काय शूट करू. सेलिंग बघितलं नाही लोकांनी. हे बघ आता बघ रस्ते कसे झाले. हे बघ मॅप बघ काय दाखवतोय. कुठून कुठं 34 मिनिटात 14 मिनिटच वाढले. डोंट वरी. पकड आता. आता तू सांग मला रस्ता. जग मी सांगितलं असतं तो ऐकला असतास ना इतक्यात पोहोचला असतास. इतक्यात काय बायशी पैसून युटर्न होतो बाबा माझ्या. यायचे 150 असतात ना. माहिती मला इथे किती टोल आहे. कट झालेला कळतो. तुझं ब्लॅक लिस्टेड आहे त्याच्यात. नाही हे केलंय. रिचार्ज केला ना आपण त्या दिवशी. केला त्या दिवशी घेतला. काय म्हणजे केला म्हणजे? काय पैसो गव्हर्नमेंट का घालतो देवा. परत परत माझी काही चुकी माहितीये माझ्यावर. तू का मॅपला टाकलं? अरे पण तू सांग तिकडचा मॅप लावला. तुला मी बोलले पण लेफ्ट आहे ना. तू बोलला नाही राईट आहे. म्हटलं ओके तू काय बोलाय. परत नंतर सांगतो ना मी चुकीचा रस्ता. मी आता अजिबात कधीच मॅप नाही. मी तुझ्याच मार्गावर चालली. आयुष्यभर तुझ्या मार्गावर चालली. गुगल मॅप असू दे तर काय. गुगल मॅपवर माझा आता काडी मात्र विश्वास नाही. मी तुझ्याच मार्गावर चालली. मार्ग कुठलाही असो. गुगल मॅप कुठले अजून मॅप येऊ दे नाही. मला माझा अंकिता मार्ग. अंकिता ताई सांगेल तोच पूर्व दिशा. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळ्या दिशा तीच. आलो ना. आता युटर्न मारायचं. लगेच बापाशी ठेवलं माझ्या युटर्न. लगेच नाही आहे रे. बघ ना बोलून काय बोलतोय. नको इथेच थांब. सांग ना. तू सांगशील त्या लाईन मध्ये टाकतो. सांग ना. अरे सिरियसली विचारतो. ह्या लवकर बोल चल. आत्ताच टर्न घेऊ शकतो. कुठला सांग. चल कुठच्याही काय काय कुठच्याही नको. नंतर परत पडशील. इकडचे घेऊ. हा, घे. हा. बाबा थांब. इटामलो येऊ केलंस मग घे.
कसलं ट्रॅफिक आहे बघ तिकडे. दुसरा रोड नाहीये का कुठला? नाही आता गाडी अशी उचलून आपण अशी तिकडे बाजूला अशी ठेवली तर. आणि बँड्रावरली सीलिंगला पोहोचलो चुकून गुगल मॅप वरून, त्यामुळे आता मला 31 मिनिट दाखवत आहे. तू तोपर्यंत बघून घे म्हणा. हा चालेल ये ना, हा काय प्रॉब्लेम नाही. मी थांबलोय हा त्या वॉशरूम काकांना पण सांगून ठेवले पहिले येऊन देते ना. ठीक आहे चल ये. पाच वेळ त्यांची पप्पी घेतो नंतर. खाली येऊ कुठून सांग मला. मस्त आहे ना समोर रस्ता. कुणाल गेअर कुठला टाकू? लेफ्टला घे आता चल. खाली ना. हो म्हणलंयस का कुणाल? पॅन्टा रिक्लेमेशनला कसं लाइटिंग केली आहे छान छान, हे बघण्यासाठी आम्ही. हे माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं आता न्यू इयर पर्यंत असणार. तू गाडी चालव, पोलीस आहेत, पोलीस पकडतील. दे इकडे माझ्याकडे ते आरसा दिसतो त्याच्यात. ते केवढी गर्दी आहे पण बघ ना. गर्दी पे गर्दी गर्दी पे गर्दी. आता आम्ही परत आलोय सीलिंग वरती. कसं वाटतंय कुणाल? कसं छान सांग बघू. चेहरा दाखव दाखव. हा 100 रुपये परत दिलंय. चल आता इथून नाही दिसणार, ते लांबून लोकांना दिसणार. हॅपी न्यू इयर लिहिलेलं इतक्या तरी दाखवतो आता 200 रुपये. सर काय नाही दिसणार, गाडी आहे बघू. लाईट आता जर हा टर्न असेल आणि तू मगाशी जर तुझ्या डोळ्यांच्या चुकामुचुकीमुळे हा टर्न तू घेतला नसशील आणि तू एवढं फिरून आला असशील तर मग तू काय करणार? पण अंकिता मी त्याच्यामुळे तू कोणाचं तरी मला घर दाखवत होतेस त्या नादात होतो. मी इकडे घर दाखवणार नाही, तिचं घर इकडे. मी इकडे. सौरभने बघितलं नव्हतं सीलिंग, त्याच्यासाठी मेन म्हणून मी टाकली गाडी तिकडे. आज बघितलं ना दादा, 2 वेळेस बघितलं. लाईट बीट पण दिसले ना सौरभ. एकदम भारी. फक्त ते हॅपी न्यू इयरचं नावच दिसलं नाही मला. क्लोज. अरे येडे हा बघ इकडे चल तू. नरीमन पॉइंट दाखव. चल चल हळू चालू लेफ्टला ठेव. हळू चालू चल. मगाशी इथून गेलो. चल इथूनच गेलो आपण. हाच टर्न चुकलो का आपण? हाच टर्न चुकलो आपण. आता गेट टर्न आणि तो बघ वर गेला. हा टर्न तू घेतला नव्हतास. तू काय केलं होतंस माहितीये? आतल्या रोडला टाकलास. तो बघ त्या रोडला टाकलं होतंस त्या, आणि तू सरळ गेलास आणि आलास. कळलं? पाठवतेच आता कुठलं तरी जेल, येरवडा जेल मध्ये पाठव कोणाला? मला या चुकीबद्दल. ऑफिस रे तुला. आलास की नाही बरोबर कोस्टल रोडला? आता परफेक्ट आहे ना. एवढ्यात पोहोचलो असतो. अरे कुठेतरी पोचायचं म्हणून कसंही जायचं, काही यायचं, काहीतरी रिझन असल्याशिवाय आपण तिकडे गेलो नाही. लक्षात ठेव. तत्वज्ञान त्याला कंटाळा येतो मला. हिंदीमध्ये पण बोलवलं होतं तिला. ते किती रुपयाला आहे? ते 200 रुपये पासून 1000-1200 रुपये. ते मी सिंगल पीस घेऊ शकते ना? ते सिंगल पीस पण आहे ना. ह्याचे किती पीसचं पॅकेट आहे? हे 12 पीस पॅकेट. 12चं पॅकेट. काय काय नाही. हे पण हा घे ना. तुमच्याकडे ज्वेलरी पण आहे? क्रॉफर्ड मार्केटमध्ये शॉपिंगला जाणं म्हणजे सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे पार्किंग. आणि विशाल हा बैठकीला जातो आणि त्याच्यासोबत बरेच जण इथले बैठकीला जाणारे आहेत. तर त्या काकांनी आमची पार्किंगची सोय करून ठेवली होती त्यांच्या बिल्डिंगमध्ये आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की त्यांच्या घरी मुलांची पार्टी चालू आहे तर त्या मुलांच्या पार्टीमध्ये मी यावं. मजा आहे तुमची बाबा. काय काय केलं आता? डान्स केला. मला पण दाखवा एखाद्याला. तुम्ही पण डान्स करा.
डान्स करून दाखव, डान्स करून जाते. हा करतो चालू. आपल्या कोकणातले देवबाग. थँक्यू बोला सगळ्यांनी. परत या बोला. दाखव रे पत्रिका पाहून भाऊक झाला कोकणाचा होणारा नवरा. नाही, भाऊक व्हायचा प्रश्न नाही. भाऊक होण्याचं कारण त्याच हे आहे ना, काय ह्या गोष्टीची खूप वाढ बघितली आपण. ज्या गोष्टीसाठी स्ट्रगल करतो त्या गोष्टीची किंमत असावी. तुला आहे ना खूप जास्त. माझी आहे ना खूप जास्त. किती वेळ पत्रिका बघणार आहेस तू? किती वेळ बघणार आहेस? आता रडलास तर तेव्हा कसं रडशील? मला तेव्हा रडलेलं हवं यार. फोटोग्राफर व्हिडिओग्राफर तेव्हा रडलेला फुटेज पाहिजे मला. आता नको रडू यार, आता नको रडू. पत्रिका होती म्हणून. तेव्हा रड नाही यार, तेव्हा मला व्हिडिओ पाहिजे. दाखव तोंड दाखव. पण आता रडू नकोस. मी काय म्हणते, मी लग्नावर गेल्याच्या वेळेस अजिबात राहिलो तेव्हा रड प्लीज यार. तेव्हा मला व्हिडिओ पाहिजे यार. फोन बंद कर, व्हिडिओ बंद कर. तेव्हा रडशील ना यार व्हिडिओ बंद प्लीज. कर. काही नाही उगाच. आणि अशा प्रकारे पावभाजी खाऊन आमचा दिवस संपतोय. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.